मित्रांनो, आषाढी देवशयनी एकादशी निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत देवशयनी एकादशी व्रतकथा। भविष्योत्तर पुराणामध्ये शयन किंवा पद्मा अर्थात देवशयनी एकादशीचे महात्म्य श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराजांच्या संवादामध्ये वर्णिलेले आहे। एकदा युधिष्ठिर महाराजांनी श्रीकृष्णांना विचारले, हे केशव, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे? या दिवसाचे अधिष्ठाते कोण आहेत? या व्रताचे पालन करण्याचा विधी काय आहे? कृपया याविषयी विस्तृतपणे आपण मला सांगावे। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे भूपाला, हाच प्रश्न मागे एकदा नारदांनी ब्रह्माजींना विचारला होता। ब्रह्माजींनी त्याविषयी सांगितलेला इतिहास आता मी तुला सांगत आहे। एकदा वाककुशल देवर्षी नारदांनी हाच प्रश्न ब्रह्मदेवांना विचारला। त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले, या जगामध्ये एकादशी सारखे पुण्यप्रद असे कोणतेही व्रत नाही। सर्व पापांपासून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाने या व्रताचे पालन करावयास हवे। जो या व्रताचे पालन करतो तो निश्चितच नरकाची प्राप्ती करत नाही। आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीस शयन अथवा देवशयनी किंवा पद्मा एकादशी असे म्हणतात। या दिवसाचे अधिष्ठाता भगवान श्री ऋषिकेश आहेत। त्यामुळे त्यांच्या प्रसन्नतेसाठी या व्रताचे पालन करावयास हवे। असे सांगितले जाते की पूर्वी रघुवंशामध्ये जन्मलेले मदंत नावाचे राजे पृथ्वीपती होते। सत्यवादी राजांचे ते अग्रणी होते। तसेच अतिशय बलवान आणि पराक्रमी होते। आपल्या मुलांप्रमाणेच ते प्रजेचे प्रेमाने पालन करीत होते। या पुण्यवान राजाच्या राज्यामध्ये कधीच ओला अथवा सुका दुष्काळ पडला नव्हता। रोगराई नव्हती। त्यामुळे सारी प्रजा सुखी आणि समृद्ध होती। राजाच्या कोशामध्ये अन्यायाने लुबाडलेला एकही पैसा नव्हता। अशा प्रकारे राजा आणि प्रजा दोघेही आनंदाने दिवस घालवित होते। काही वर्षानंतर दैवयोगाने म्हणा अथवा काही पाप कार्यांमुळे सलग 3 वर्षे एक थेंब देखील पाऊस पडला नाही। अपुऱ्या धान्यामुळे लोक उपाशी राहिले। यज्ञ बंद झाले। प्रत्येक व्यक्ती दुःखाने व्याकुळ झाली। सर्व प्रजा राजाकडे येऊन विनवू लागली, हे राजन, कृपया आमचे ऐका। वेदांमध्ये पाण्याला नर असे म्हणतात आणि अयन म्हणजे अधिष्ठान, वास्तव्य। त्यामुळे भगवंतांचे एक नाव नारायण आहे, जे नेहमी जलामध्ये वास्तव्य करतात। ते पावसाचे स्रोत आहेत। पावसामुळे अन्न पिकते, अन्नामुळे सर्वांचे पोषण होते। त्यामुळे हे राजन, आपण काहीतरी उपाय शोधून काढावा, ज्यामुळे सर्वत्र शांतता आणि समृद्धी पुनःस्थापित होईल। राजा म्हणाला, तुम्ही जे काही सांगितले ते खरे आहे। अन्नाला पूर्ण ब्रह्म मानले जाते। सर्व गोष्टी अन्नावर अवलंबून आहेत। वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये सांगितले आहे की राजाने केलेल्या पापामुळेच या प्रकारची परिस्थिती निर्माण होते। पण मला आठवत नाही की मी असे कोणते पापकार्य केले आहे की ज्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। तरी देखील माझ्या प्रजेच्या हितासाठी मी निश्चितच प्रयत्न करेन, असे सांगून आपल्या काही मुख्य अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना घेऊन ब्रह्मदेवांना नमस्कार करून राजाने अरण्यामध्ये प्रवेश केला। अरण्यामध्ये भ्रमण करीत असता त्याने अनेक आश्रमांना भेट दिली आणि एक दिवस दैवयोगाने तो अंगिरा मुनींना भेटला। अंगिरा मुनी हे ब्रह्माजींचे पुत्र, त्यांच्याप्रमाणेच तेजस्वी होते। जितेंद्रिय राजा मदंतने त्यांना पाहताच साष्टांग नमस्कार केला। हात जोडून त्यांची प्रार्थना केली। मुनींनीही राजाला कृपा आशीर्वाद दिले। त्यानंतर ऋषींनी राजाच्या आगमनाचा हेतू प्रजेविषयी विचारले। राजा म्हणाला, हे भगवान, मी धर्माने राज्य करीत आहे। तरीही कित्येक वर्ष माझ्या राज्यामध्ये पाऊस पडलेला नाही। त्यामुळे माझी प्रजा अतिशय दुःखी आहे। या परिस्थितीमागचे कारणही मला सापडत नाही। आज मी आपल्या चरणी आलो आहे। कृपया माझ्या प्रजेमध्ये सुख समृद्धी कशा प्रकारे येईल याविषयी आपण मला सांगावे। अंगिरा मुनी म्हणाले, हे राजन, वर्तमान युग सत्ययुग आहे।
सर्व युगांमधील हे सर्वश्रेष्ठ आहे आणि या युगामध्ये केवळ ब्राह्मणांचाच तपस्या करण्याचा अधिकार आहे. तरी सुद्धा तुझ्या राज्यामध्ये एक शूद्र तपस्या करीत आहे. त्याच्या या तपस्येमुळेच तुझ्या राज्यावर ही परिस्थिती आली आहे. त्यामुळे त्या शूद्राला तू ठार मारून प्रजेमध्ये सुख समृद्धी आणायला हवीस. राजा म्हणाला, हे ऋषीवर, तपस्येमध्ये रत असलेल्या निष्पाप व्यक्तीची मी हत्या करणे असंभव आहे. कृपया मला आपण एखादा सोपा उपाय सांगावा. त्यावेळी अंगिरा मुनी म्हणाले, अशी परिस्थिती असेल तर पवित्र अशी पद्मा देवशयनी अर्थात शयन एकादशीचे पालन तू आणि तुझ्या प्रजेने करावयास हवे. या एकादशीचे पालन केल्याने तुझ्या राज्यात नक्कीच पाऊस पडेल. ही एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते. या व्रताच्या पालनाने व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होतो आणि तिच्या अंतिम ध्येय प्राप्तीच्या मार्गातील अडथळे नष्ट होतात. हे राजन, तू तुझ्या कुटुंब आणि प्रजेसह या व्रताचे पालन कर. अंगिरा मुनींचे विश्वासार्ह वचन ऐकून राजा स्वस्थानी परत आला. त्याने आषाढ महिन्यातील या एकादशी व्रताचे पालन केले. या व्रताच्या प्रभावामुळे राज्यात सर्वत्र पर्जन्यवृष्टी झाली. सर्व काही पूर्ववत झाले. राज्यामध्ये सुख समृद्धी आली. सारी प्रजा प्रसन्नतेने नांदू लागली. या व्रताच्या पालनाने भगवान ऋषिकेश प्रसन्न होतात आणि व्रत करणाऱ्यास आनंद आणि मुक्ती प्रदान करतात. या महात्म्याचे कथन अथवा श्रवण केल्यास आपल्या सर्व पापांचा नाश होतो. या एकादशीस विष्णू शयनी एकादशी असे सुद्धा म्हणतात. भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी वैष्णव या व्रताचे पालन करतात. ते भगवंतांकडे अन्य भौतिक भोगांसाठी नव्हे तर त्यांची शुद्ध भक्ती मिळविण्यासाठी प्रार्थना करतात. याकरिता देवशयनी एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे. हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे. या एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. याप्रमाणे ब्रह्मांड पुराणातील देवशयनी एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले.